जयंत पाटील मंत्री होते त्यावेळेस ते गुंडांच्या माहेरघरात राहत होते. सदाभाऊ खोत राज्यात कटकारस्थान करणारे विद्यापीठ म्हणजे रोहित पाटील यांचे आजोबा आहे. जयंत पाटील आणि त्यांच्या नेत्यांनी आजपर्यंत किती पक्ष फोडले हे पाहायला पाहिजे. जयंत पाटील मंत्री होते त्यावेळेस ते गुंडांच्या माहेरघरात राहत होते. त्यामुळे जयंत पाटील यांनी गुंडगिरी आणि पोलिसांच्या विरोधात बोलणे योग्य नाही असे आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. शक्तीपीठ विरोधात आंदोलन करणारे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मगरीचे अश्रू ढाळ्याप्रमाणे करत आहेत. जयंत पाटील यांनी आजपर्यंत अनेक आंदोलने फोडली, तेच आज आंदोलने करत आहेत. हेच हास्यास्पद आहे असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीचे दुसरे घोर विचारवंत थोर नेते जयंत पाटील यांनी शेड्यूल 10 प्रमाणे पक्षांतर करता येत नाही अशा पद्धतीचा एक कायद्याचा दाखला दिलेला आहे. ते मोठे कायद्याचे विद्वान आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या पक्षानं त्यांच्या नेत्यानं आतापर्यंत किती पक्ष फोडले, कुणाकुणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसले याचा इतिहास हा जयंत पाटील साहेब ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षालाच आहे. त्याची साखर पेरणी जयंत पाटील साहेब आपल्याच पक्षानं आपल्या नेत्यानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेले आहे. आता पीक जरा जोमात आलं या, तुम्ही पाखरं हाणत फक्त बसा, कणसाकडं मात्र बघायचं आता काम राहिलं नाही. त्याचे मालक दुसरे आहेत. दुसऱ्या बाजूला सांगलीमध्ये गुंडागर्दी वाढली, अमुक झालं तमुक झालं, त्यांचं एक वक्तव्य मला आपल्या माध्यमातून ऐकण्यात आलं. पण ज्यावेळी ते 20 वर्ष मंत्री होते त्यावेळी जयंत पाटील हे गुंडांच्याच माहेरामध्ये राहत होते. त्यांच्या आजूबाजूला निवडून येणारे अनेक गुंड होते आणि त्यांची गुंडागर्दी त्यांच्या काळामध्ये दहशत एवढी मोठी होती की अनेकांचे घरात शिरून मुडदे पाडलेले आहेत. त्यामुळं सपद चेहऱ्याच्या गुन्हेगारेवरती बोलणं म्हणजे महाराष्ट्राची ही क्रूर चेष्टा आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.